का म्हणजे या अशा लोकांशी ना असंच वागायचं असतं. तुमच्या ताईंचे सासरे आहेत म्हणून कान पटवलंय फक्त. दुसरं कोणी असतं ना तिथल्या तिथं 100 फूट गाडलं असतं त्यांना. पण माझ्या ताईच्या सासऱ्यांवर हात उचलायची काय गरज होती तुला? काय गरज म्हणजे? एक मिनिट. नाही समजा मी तुमच्या आई वडिलांना असं काहीतरी वंगाळ बोललो असतो तर तुम्ही काय आनंदाने टाळ्या वाजवल्या असत्या काय? उड्या मारल्या असत्या का तुम्ही? तो विषयच नाहीये. तुला कळतंय का माझ्या ताईचे सासरे आहेत ते. जर तुझ्यामुळे माझ्या ताईचं लग्न धोक्यात आलं ना तर तू आणि मी. असं कसं? प्रॉब्लेम माझ्यात आणि त्यांच्यात आहे ना. ताईंना मध्ये ओढण्याची काय गरज आहे? तुला विषयाचं गांभीर्य कळत नाहीये का? मला कळतं, मला सगळं कळतं. तुम्ही इथंच थांबा, मी जाऊन बोलतो त्यांच्याशी. बघता कसं लग्न. एक मिनिट. परत इकडे. बोलू द्या ना मला. एवढंच असेल तर बोलू द्या. सगळं क्लिअर करतो ना जाऊन. तू आता स्वतःहून काहीही बोलायची गरज नाहीये. इथून पुढे तू जे काही बोलशील ते मी सांगेन तसंच बोलायचं. आज जायचं आणि मुकाट्याने त्यांची माफी मागायची. माफी? आणि मी? हो तूच. एक मिनिट. म्हणजे मगाशी तुम्ही इथं जे माझा नवरा तुमची माफी मागल हे जे काय बोललात ते सगळं खरं होतं? म्हणजे रिअल मध्ये बोलला तुम्ही ते? तू हात उचललास ना त्यांच्यावर, मग माफी तूच मागायचीस. असं झालंय होय? नाही म्हणजे मगाशी तुम्ही असं बोलता बोलता माझा नवरा असं बोललात. माझा नवरा. भारी वाटलं ऐकून. आता माझी बायको म्हणते तर मला ऐकावंच लागेल ना. अहो तुम्ही म्हणत असाल तर नाक घासून माफी मागतो त्यांची. हा माफीच तर मागायची. चला मग चला. असं बघू नका. चला आज चला माफी मागायची ना. चला सांगा किती माफ्या मागायच्यात. या. लाल रंग दे बरं अजून. होय इथं ठेव. हा ठेव. वा प्रियाताई, एक नंबर रांगोळी काढली. तू रंग आणून दिलास ना म्हणून छान आलीये. काय प्रियाताई तुम्ही पण ना. बरं मी कुठली कलरची रांगोळी भरू? मी येतो. बाई केवढं प्रेम तू चाललंय भावासाठी. केलेल्या चुकांवर ही असली फडतूस कामं करून माईच्या नजरेत तुला चांगलं व्हायचं असतं नाही का? असं काही नाहीये ताई. तू ना तुझ्या खोलीत गेले होते, केवढ्या बॅगा आणल्यात. इथंच तळ ठोकायचा विचार आहे का काय? प्रिया विसरू नको, माहेरवाशीने आपण. आणि एवढं पण प्रेमळ वागू नको त्या पोरीशी. बघितलं मी मांडवात हसून गुलुगुलू बोलायचं चाललं होतं, बघितलं मी. एवढाच मायेचा झरा जरा मोठ्या बहिणीसाठी खळखळू दे. बरं बरं मला सांग रांगोळी कशी आली आहे? तर इंद्राच्या दरबारात सुद्धा एवढी सुंदर रांगोळी नसन. ये बात. शलाकाताईचा वार म्हणजे जणू तलवारीला धार. आवरा वरातील आता. हो हो आलीच. झालंय आता.
परेशजी बाबा, पाणी तर प्या थोडं. काय नाव म्हणून बरेचसे बाबा, समजा मी तुमची माफी मागितली तर तुम्ही स्नेहाताईंना घेऊन जाल ना घरी? आधी माफी माग, मग विचार करेन. परेशचे बाबा, मगाशी बाहेर जे काही घडलं माझ्याकडनं ते लय चुकीचं घडलं. माझ्या रागावर कंट्रोल नाही राहिला आणि म्हणून मी चुकून तुमच्यावर हात उचलला. हे सगळं जे काही घडलं ते सगळं माझ्यामुळे घडलं. त्यात परेशरावांची आणि स्नेहाताईंची काही चूक नाहीये. त्यामुळे त्यांना मध्ये ओढू नका. आणि कृपया हे लग्न मोडू नका. आणि म्हणून मी सगळ्यांसमोर तुमची हात जोडून माफी मागतो. माफ करा. अशी हो धनाजी, राशी माफी मागतात का? अहो यानं मला 4 चौघात मारले, अपमान केलाय माझा. हे बघा रक्त आलंय, मातीत लोळलंय मला. अरे याने माझी पार आबरू काढली. उद्या माझ्या नातेवाईकांना जर कळालं, अरे कळालं तर काय, आधीच कळालंय त्यांना, ते माझी छी थू होईल. काय बाई बोलतील ते माझ्याबद्दल, ते काय नाही. यानं माझ्या पायाशी पडून गुडघे टेकून माफी मागायला पाहिजे. हो पाहुणं तुम्ही परेश बाबा, मगाशी माझ्या हातनं जे काही घडलं ते लय चुकीचं घडलं. माझ्या रागावर कंट्रोल नाही राहिला म्हणून मी तुमच्यावर चुकून हात उचलला.
जे काय घडलं ते सगळं माझ्यामुळे घडलंय. त्यात परेशराव आणि स्नेहाताईंची काही चूक नाही आहे. त्यांना यात मध्ये ओढू नका आणि कृपया हे लग्न मोडू नका. आणि म्हणून मी तुमच्या पायाजवळ बसून या सगळ्यांसमोर हात जोडून माफी माफी माफ माफ करा. हा आता कसं मागितली ना माफी. काय म्हटलं होता? बत्तीशी पाडून माझ्या घशात घालशील. आता आता कसं झुकवलं माझ्या पायाशी. गुंड रमावतीचा आवाज. तेजा दादा हड हड. अरे आज तुझी ती माई रमावतीची आई जरी असती ना, तिला सुद्धा असंच माझ्या पायाशी नाक घासायला लावलं असतं. काय म्हणला तुम्ही? माइंडला काय म्हणला तुम्ही? जावई बापू तुम्ही हे हो दानाजीराव, आता कोणी नाही मध्ये म्हणायचं. कोण? ओ दानाजीराव बसा ना तुम्ही. बसा बसा, काय नाही झालं एवढं. बसा 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 म्हणतोय ना. बसतो बसतो बसतो. हो स्नेहाताई बसा तुम्ही, काय नाही झालंय. ओ परेशची आई बसा ना तुम्ही, बसा. काय नाही झालंय, मी माफी मागतो त्यांची. ओ परेशचे बाबा अहो ह्या ना. हो मला तुमची माफी मागायची आहे. मी हात जोडून तुमची परत एकदा माफी मागतो. माफ करा, मला चूक झाली माझ्याकडनं. आतापर्यंत झालेल्या चुकीची माफी मागत होतो. आता ना माझ्याकडनं एक लई मोठी चूक होणार आहे. त्याची माफी मी आत्ताच मागून टाकतो. हात जोडून मी माफी मागतो तुमची. मला माफ करा. अरे अहो सॉरी. उठ 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 उठ. हो काय नाही झालं एवढं, काय नाही झालं. बसा तुम्ही, बसा 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 म्हणता ना. ओ परेशराव या 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 बाजूला वा. ओ स्नेहाताई बसा बसा तुम्ही, काय नाही झालंय. काकू अहो बसा तुम्ही, बसा. या 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 उठा उठा, मी उठवतो त्यांना. तुम्ही बसा या. फार लागलं नाही ना? मी तुमची आधीच माफी मागितली होती, आठवत ना तुम्हाला? माफ केलं. हा प्रताप दादा प्लीज जाऊ द्या ना. माझे बाबा आहेत ते. बाबा आहेत ना? वडील आहेत ना? मोठे आहेत ना ते? मग त्यांना कळायला नको? अक्कल नको? मी त्यांना आधीच वॉर्निंग दिली होती. एक वेळ तुम्ही माझ्याबद्दल वंगाळ बोला तर मी ऐकून घेईन, पण माझ्या माईबद्दल बोललेलं मी ऐकून घेत नसतोय. हो धनाजी, अरे तुमचा जावई माझी आबरू काढतोय आणि तुम्ही बघत काय बसलाय? हे पटतंय का तुम्हाला? अच्छा, म्हणजे हे सगळं पटतंय तुम्हाला? ठीक आहे, मग आता माझे ऐकून घ्या. मी माझ्या पोराचं लग्न दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लावून देईल, पण तुमच्या या पोरीला नांदवणार नाही.
असं काही बोलतो तुम्ही? माझ्या पोरीचं लग्न झालंय तुमच्या पोरासंग. 4 लोकांनी अक्षता टाकल्यात, त्यांनी मंगळसूत्र घातलंय, तिला फेरे झाले, सगळं झालं. असं करू नको, मला लय बदनामी होईल माझी. असं करू नका. ओ तुम्ही अजून किती अपमान बघणार आहे नवऱ्याचा? चला ए तू माझा थोबाड का बघत बसलाय? चल. बाबा थांबा ना, थांबा ना. वहिनी असं नका करू. हो दादा. परेश बाबा, थांबा ना. अरे परेश, परेश. हो स्नेहाताई, तुम्ही या मुलासाठी स्नेहाताई, हे बघा, तुम्ही असं रडू नका. मला माहिती आता जे काही घडलं ते सगळं चुकीचं घडलं, पण ते परेशच्या बाबांनी जे काय. स्नेहाताई, मला माहिती आहे त्या परेश रावणवर तुमचं प्रेम आहे आणि त्यांचंही तुमच्यावर आहे, मला माहिती आहे. पण त्यांच्या वडिलांमुळे हे. स्नेहाताई, मी तुम्हाला शब्द देतो आणि त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल, पण मी परेश रावणवर तुमच्या आयुष्यात परत घेऊन येईन. आपला शब्द आहे आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतो. विश्वास ठेवा माझ्यावर. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना?
थांबा, काय रे गोंडस, तुमच्या वहिनी साहेबांना आत येऊ द्याल का नाही? वैदेही, ये बाळ, या. चला थांबा. हिने कितीही ठरवलं तरी ही आत येऊ शकत नाही. प्रिया दीदी, काय बोलतीस तू? हो, बरोबरच आहे. तुम्ही प्रेम विवाह केला, तोही एवढा झटपट. ना मला मेहंदी काढायला मिळाली, ना तुला हळद लावता आली, ना तुझ्या वरातीत नाचता आलं. आणि काय तो ननंदबाईचा मानपान असतो, तोही घेता नाही आला. मान तर मिळालाच पाहिजे. काय कशाला कताई? काढते जा, आम्हा बहिणींचा मान काढ. अच्छा, असं झालं वय. आता लक्षात आलं माझ्या. देतो. मी पण कोणाला घाबरत नसतोय. हे घे. मानच आहेत ना, यातनं तुम्हाला हवं ते घ्या. अजून बाकी आहे आता दुसरा मान. आता आणि अजून काय राहिलंय? बोल, माझ्या मुलाला तुझी मुलगी देशील का? दीदी, काय ग माई? लायकी नसताना मान देऊन बोलतोय तुझ्याशी, त्यामुळे गप घुमान बोल्यावर चढायचं, 1 वर्ष लग्न करायचं आणि मग निघायचं. बाबू, अरे लाजत काय बसलायस? कबूल कर, नाही तर ती वाट सोडायची नाही. अजिबात सोडणार नाही. कबूल आहे. बरं, आता तरी आत येऊ का नाही? एवढी कसली घाई आहे रे तुला? अजून राहिलंय. आता अजून काय राहिलंय? काय राहिलं म्हणजे? उखाणा. हा, उखाणा घ्यायला लागेल. घे उखाणा घे. प्रिया, चला होऊ दे आता लवकर सगळं. हा टोल नाका उखाण्याच्या वसुलीशिवाय उघडत नसतो. उखाणा घ्यायला लागतोय आता. घ्या. वैदेही, आता झालात ना सुनबाई? मग आता सोपस्कार पार पाडा. मक्तेदारांच्या नावाला शोभल असा उखाणा घ्या. वेळ नाही आपल्याकडं. एक होती नदी, नदीत होती नाव. नदीत होती नाव. हा बाबा. एक होती नदी, नदीत होती नाव, लवकरच उधळून टाकेन.
तेज प्रतापरावांचा डाव. चांगले. नव्या नवरीनं अजून माप पण ओलांडलं नाही आणि डाव उधळायच्या बाता करते. जगतापांच्या घरातले संस्कार म्हणायचे नाही का? बाई अगं, तिला असं म्हणायचं होतं, लग्नानंतर नवऱ्यांचे डाव उधळले जातात ना, हो ना ग? हा बरोबर आहे, बरोबर आहे. हा म्हणजे लग्नानंतर दोघांचे डाव पण उधळतील असं. भारी 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 उखाणा घेतला तुम्ही. आता तुझ्यावर डाव. घेतो 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 घेतो. हा मी काय घाबरत नसतोय कोणाला. किती उधळा डाव, भरेन मी त्यात प्रेमाचा रंग. किती उधळा डाव, भरेन मी त्यात प्रेमाचा रंग. वैदेहीला साथ या तेजाची, ऑलवेज तुझ्यासाठी, तुझ्या संग. माईना थांबा म्हटलं, कळत नाही का रे तुम्हाला? माई थांबा म्हटलं ना. नव्या सुनबाईंना काय बाहेर तात्कळत ठेवायचं का काय? येऊ द्या पेपरात बातमी. माईसाहेब मक्तेदारांनी सुनबाईंचं जंगी स्वागत केलं. वैदेही तेज प्रताप मक्तेदार. या माप ओलांडा. या मी माझ्या पोराचं लग्न दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लावून देईल, पण तुमच्या या पुरीला नांदवणार नाही. सुमन, अर्जारात हात उचल पटापटा. स्वयंपाकपणाचं काहीतरी बघा, भुका लागल्यात.
अय अरे ध्यान कुठं आहे तुझं? मी म्हणलं काहीतरी पोटापाण्याचं बघा, स्वयंपाकाला लागा जरा, भुका लागल्यात. हो काय होऊन बसले होय सगळं? आई अशी लग्न होऊन घरात बसली, वैदेही तिकडं. कशी असेल वैदेही तिकडं? कशी असेल म्हणजे काय? अगं मक्तेदाराची सून झाली ती आता, सुखातच असेल. नाहीतरी इतरांना दुःखात टाकून स्वतः सुखात राहायचं तिला बरोबर जमतं पहिल्यापासनं. काय बोलताय? मला काहीच वाटत नाहीये का फक्त लग्न होईपर्यंतच माया होती? ए बेअक्कल, माझ्याबद्दल बोलते नाही ना, अगोदर 10 वेळा विचार करत जा, कळलं का? माझी चिडचिड झाली ग. एक तर त्या स्नेहाचं लग्न जमवतं नाकीनं वालतं माझ्या. कसं तरी इकडून तिकडून जमलं तर पोरगी मानवातून घरीच परत आली, एखाद्या फॅन्सी ड्रेस परदेला गेल्यावानी. शेवटी काय, लग्न होऊन बी आपली पोरगी इथंच आहे आईबापाजवळ. तुला सांगतो मी सुमन, कुणीतरी आहे ना आपल्या घराला करणी केली, नक्की. हा, करणीच केली. आता इथं थांबण्यातच काय अर्थ नाही. इथं ना आपण राहायलाच नाही पाहिजे. वेस्ट गेलं सगळं, माझं सगळं वेस्ट गेलं. जेवणाचं बघा, काहीतरी भुका लागल्यात आम्हाला. नक्की कुठली खोली सांगितली होती? सगळ्या खोल्या सारख्याच वाटतात. काय ग मैत्रिणी, काय शोधतेस? खोली? कोणाची खोली? ओ, फारच घाई झालीये ग तुला. नाही, पण तू आज खोलीमध्ये जाऊ नाही शकत. म्हणजे काय? असं पहिल्या रात्री सरळ जाता नाही येत ग. नाही म्हणजे तू जाऊ शकतेस, पण मी तुला जाऊ देणार नाही. काय, आधी देवदर्शन, मग तेज प्रतापचं दर्शन. पुष्पा काकीने सांगितलं नाही का तुला? ही पुष्पा काकी पण ना मला बोलली आणि तुला. बरं असं, आज तुझा मुक्काम माझ्या रूम मध्ये, ठीक आहे? चला, चल ये. ही बघ, ही माझी रूम. आजची रात्र तुला इथेच राहायचंय. एकदा देवदर्शन झालं की तू आणि तुझा नवरा तुमच्या रूम मध्ये. मग माझ्या खोलीत पाऊल पण ठेवायचं नाही. हा अगं उभी काय, चल. कसली गोड आहेस ग तू. खरं सांगू का, आमचा तेजा खूप लकी आहे, त्याला तुझ्यासारखी बायको भेटली. काय ग, तू पुण्याला होतीस ना? हो. मग तुझं आणि तेजाचं प्रेम कसं जुळलं? प्रेम? छे, आमचं असं काहीच नाही. काय? अगं असं काय करतेस? तूच बोललीस ना लग्नात की आमच्यात प्रेम होतं, तुझ्या बाबांचा विरोध होता. आणि हो ते ऍक्च्युली अचानक झालं सगळं. एक मिनिट. आमच्या ह्यांचा फोन आहे. हॅलो, हा बोला, कसे आहात? हो, लग्न एकदम छान पार पडलं. काय म्हणाला? मी आणि नाचणार नाही. खूप नाचले, खूप धमाल केलीये. खरं सांगू का, तुम्हाला खूप मिस केलं. तुम्ही असले असतात ना तर आपण दोघांनी मिळून अजून धमाल केली असती. हो, वैदेही ना. हो, हे काय, माझ्याच रूम मध्ये. बोलता का तिच्याशी?
हा, एक मिनिट हा, देते. नंतर बोलू का? काही नाही, बोल प्लीज. बरं ठीक आहे. हॅलो. थोडी लाजते ती. आज पहिलाच दिवस आहे ना तिचा आपल्या घरातला, म्हणून. हो हो, नंतर बोलेल ना ती. हो हो हो, मी सकाळी करते कॉल. ओके, बाय बाय, लव यू. आमचे हे एकदा जर बोलायला लागले ना बोलतच राहतात, थांबतच नाही. त्यांना ना खूप बोलायला आवडतं. आम्हाला दोघांनाही खूप बोलायला आवडतं. आज दिवसभरात पण ना त्यांचे 5-6 फोन येऊन गेले, पण मी लग्नाच्या गडबडीत होते ना, त्यामुळे रिसीव्ह करायला वेळच नाही मिळाला. मला ना खरं त्यांना दाखवायचं होतं की मी कशी दिसते, कुठली साडी नेसलीये, कशी नटलीये. पण दुबईमध्ये व्हिडिओ कॉल अलाउड नाही ना, त्यामुळे ते मला बघू शकत नाही, मी त्यांना बघू शकत नाही. पण तरीही मी त्यांना रोज बघते. कसं सांगू, मला त्यांची आठवण आली ना, मी लगेच डोळे बंद करते आणि लगेच यांचा चेहरा माझ्या समोर येतो आणि मग मी तासनतास रमते. आहे का नाही गंमत? ए, तू पण डोळे बंद कर ना, तुला पण तेजाचा हसरा चेहरा दिसेल. अगं काय, कर लवकर, कर कर पटकन. नको ना. अगं नको नाही, कर पटकन, कर. दिसला ना आमचा तेजा? तुला ननंदबाई म्हणून एक सल्ला देऊ का? तुला जेव्हा पण आमच्या तेजाची आठवण येईल ना, असेच डोळे बंद करायचे. लगेच तुला आमच्या तेजाचा हसरा चेहरा दिसेल. आहे की नाही गंमत? अरे देवा, मी काय बोलत बसले. मी फ्रेश होऊन येते, तोपर्यंत तू आराम कर. ओके. ताईला कॉलच नाही केला. माझ्या लेकीवर असा अन्याय करू नका हो. तिची काय चूक आहे? आता आम्हाला ही सोयरीक नकोय. ठेवा तुमची मुलगी तुमच्याकडेच ठेवा. ताडे, कशी आहेस? मी बरी आहे. तू कशी आहेस? मला सांग, जिजूंचा काही कॉल आला होता का तुला? ताई, माझं ऐक, शांत हो आधी शांत हो. मी स्वतः जिजूंना कॉल करणार आहे. मी त्यांना सगळं समजावेन, सगळे मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करेन, ते ऐकतील माझं. खरंच तू रडू नकोस ना प्लीज. गप्पू, मी ना इतकी वर्ष फक्त ऐकत आले की या पोरीला मंगळे मंगळे मंगळ, पण इतका कडक मंगळ, इतका कडक की लग्नाच्या पहिल्या दिवशी मला टाकून गेले. गप्पू, माझं लग्न नसतं ना झालं तर खरंच काही नसतं वाटलं ग गप्पू. ताई, असं नको ना बोलूस. हे बघ,
देव कधी कधी आपला उशिरा ऐकतो, पण तो ऐकतो नक्की. मी आहे ना, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर. मी खात्री देते तुला, सगळं सगळं नीट होईल. आई, हॅलो हॅलो. तेजा, तुझ्या मनाविरुद्ध झालंय हे लग्न? शलाकते, काय म्हणलीस तू? अरे म्हणलं तुझ्या मनाविरुद्ध झालंय का हे लग्न? नाही, असं काय विचारते शलाकते? मग असं तोंड का पाडून बसलायस? ते शलाकते, तुला एक दोस्त म्हणून विचारतोय. हे काय बरोबर आहे काय? काय ते? हेच की देवदर्शन व्हायच्या आधी बायकोनं नवऱ्याच्या खोलीत यायचं नसतं, ते हे बरोबर आहे काय? तुम्हाला सांग. अरे बरोबरच आहे की. शेकडो वर्षापूर्वीच्या रीतीभाती आहेत ह्या, त्या काय तुझ्या हुकमावरनं बदलणार नाहीयेत. हे रीतीभाती कोणी बनवले? रीतीभाती असं कोणी सांगितलंय की हे लग्नाच्या आदल्या रात्री नवरा बायकोने एकत्र राहायचं नाही म्हणून? मला हे पटलेलंच नाही. माईला जाऊन विचारतो का मग? माईंनाच विचारतो, म्हणजे कसं सगळे प्रश्न. काय बोलतेस तू अशाला का ताई? मी इथं काहीतरी सिरियसली विचारतोय तुला आणि तू काय बोलतेस? मस्करी करतेस का माझी? मस्करी तर करणारच ना, मोठी बहीण आहे मी तुझी. पण काय बाबा, तू विसरणार आता बहिणींना? शाला का ताई, काय काय बोलतेस तू? हा मग तुझं लग्न झालंय आता, प्रेमविवाह केलायस तू. पण होय रे, कधी प्रेमात पडला त्या पोरीच्या? नाही म्हणजे कधी आवडायला लागली ती पोरगी तुला? ते कबड्डी स्पर्धेसाठी आली होती ती, तेव्हा तिला पहिल्यांदा बघितलं तेव्हा आवडली. म्हणजे पहिल्याच नजरेत प्रेमात पडलं असं म्हण की. अच्छा, म्हणजे एकमेकांच्या प्रेमात होता तुम्ही. मग लग्नाची एवढी घाई गडबड का केली? नाही म्हणजे आम्हाला कुणालाच काही सांगितलं नाही ना, म्हणून म्हणलं. काही चुकीचं घडलं होतं का? कुठं काय चुकीचं घडलं? असं काही घडलंच नाही याच्याला का ताई. काय झालं माहिती का, त्यांचे वडील जे आहेत ना, त्यांची परमिशन नव्हती या लग्नाला. मग त्यांना मनवलं आणि मग त्यांनी परमिशन दिली आणि म्हणून मग ते असं अचानक लग्न ठरवलं. माईला आवडली आहे ना सून?